Dear friends, next most important chapter is human reproduction. परंतु ॲनिमल किंगडममध्ये रिप्रोडक्शनच्या कोणत्या मेथड्स आहेत याविषयी थोडीशी माहिती अगोदर आपण घेऊ आणि मग ह्यूमन रिप्रोडक्शन कडे वळूया. रिप्रोडक्शन, मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ लाइफ. It helps to maintain the continuity of life on the earth. It helps in replacement of old organism by producing new individuals. म्हणजे या अर्थ वरती लाईफची कंटिन्युटी मेंटेन करणं आणि ओल्ड ऑर्गॅनिझमची रिप्लेसमेंट करून नवीन बनवणं रिप्रोडक्शनचं काम आहे. ॲनिमलमध्ये रिप्रोडक्शनच्या टू मेथड्स आहेत. देर आर टू मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन इन ॲनिमल किंगडम, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड्स. Asexual means there is no formation and fusion of gametes. Sexual मध्ये गॅमेट्स तयार होतात, ते फ्यूज होतात आणि त्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. असेक्शुअल अतिशय सिंपल मेथड आहे. सेक्शुअल कॉम्प्लिकेटेड मेथड आहे. असेक्शुअल मध्ये क्लोन्स तयार होतात, जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल बनतात. सेक्शुअल मध्ये जेनेटिकली डिसिमिलर इंडिव्हिज्युअल बनतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एखाद्या पार्ट पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतात, त्याला आपण ब्लास्टॉस म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनला जर्मिनल मेथड आपण म्हणतो. असेक्शुअल मध्ये मोठ्या प्रमाणावरती इंडिव्हिज्युअल्स बनतात. लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस्ड इन असेक्शुअल मेथड. सेक्शुअल मध्ये कंपॅरेटिव्हली लेस नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स बनतात. जेनेटिक प्युरिटी मेंटेन केली जाते असेक्शुअल मध्ये. सेक्शुअल मध्ये जेनेटिक प्युरिटी मेंटेन केली जात नाही. परंतु असेक्शुअल मध्ये जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल बनत असल्यामुळं क्लोन्स तयार होतात. जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल बनत असल्यामुळं व्हेरिएशन्स होत नाहीत. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा मूळ उद्देशच आहे व्हेरिएशन. आणि व्हेरिएशनच असेक्शुअल मध्ये नसल्यामुळं इट डज नॉट लीड्स टू इव्होल्यूशन, बट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इट लीड्स टू इव्होल्यूशन. असे डिफरन्सेस दोन्ही मेथड मध्ये आपल्याला करता येतील. आता लोअर ॲनिमल मध्ये असेक्शुअल मेथड आहे. हायर ॲनिमल मध्ये फक्त सेक्शुअल मेथड आहे. त्यामुळे इव्होल्यूशनच्या दृष्टीनं विचार केला तर सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड अतिशय महत्वाची आहे. बघूया लोअर ॲनिमल मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या कोणत्या मेथड्स आहेत. फर्स्ट, बायनरी फिशन.
इथं जर पाहिलं तर एका पॅरेंट अमिबा पासून डॉटर अमिबा 2 बनतात. एका सेल पासून 2 डॉटर सेल्स बनतात बायनरी फिशन मध्ये. अमिबा मध्ये बायनरी फिशन आहे. त्याचबरोबर आणखी एक्झाम्पल घेता येतील. इथं युग्लिना मध्ये जे बायनरी फिशन आहे ते दाखवलेलं आहे. इन युग्लिना बायनरी फिशन इज लॉन्जिट्युडनल and 2 daughter euglena are produced by longitudinal binary fission. But in Paramecium, binary fission is transverse. 2 daughter Paramecea are produced by transverse binary fission. बायनरी फिशन ही एक सिंपल मेथड आहे काही लोअर ग्रुपमध्ये. आत्ताचे एक्झाम्पल हे सगळे प्रोटिस्टाचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे लोअर ॲनिमल्स मध्ये बडिंग. बड म्हणजे कोंब येणे, बड ग्रो होणे आणि त्याच्यापासून नवीन छोटासा ॲनिमल बनणे. आता हा बड काही ॲनिमल्स मध्ये इंटरनली बनतो, काही ॲनिमल्स मध्ये आउटवर्ड तो बनत असतो. एक्सटर्नल बडिंग आहे. जसं इथं सायकॉन दाखवलेलं आहे. सायकॉन आहेत. या सायकॉन मध्ये इंटरनल बड तयार होतो आणि या इंटरनल बडला आपण म्हणतो जिमूल. सो इंटरनल बड डेव्हलप्ड इन सायकॉन इज कॉल्ड ॲज जिमूल. काय आहे त्या जिमूल मध्ये? Gemule contains group of cells, mass of cells called as archaeocytes or archaeocytes. The archaeocytes are surrounded by inner and outer membranes. एका साइडला मायक्रोपाइल आहे, ओपनिंग आहे आणि या ठिकाणी स्पिक्युल्स आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. ज्यावेळी जिमूल मदर बॉडी पासून सेपरेट होईल त्यावेळी त्या जिमूल पासून नवीन सायकॉन तयार होईल. तर अशा प्रकारे इंटरनल बड तयार होतो सायकॉन मध्ये, त्याला आपण म्हणतो जिमूल. त्यानंतर हायड्राचा विचार करा. या पॅरेंट हायड्रावरती बड तयार होतो. हा बड ग्रो होतो आणि त्या ठिकाणी नवीन डॉटर ॲनिमल इंडिव्हिज्युअल तयार होतो. अशा प्रकारची जी मेथड आहे त्याला आपण म्हणतो बडिंग इन हायड्रा. मग एक बड असेल किंवा अनेक बड असतील तर एक्सटर्नली इथं बडिंग तयार होतात आणि त्याच्यापासून नवीन हायड्रा तयार होतात. तर बडिंगची मेथड हायड्रामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे रिजनरेशन.
प्लॅनारिया, प्लेटीहेल्मिंथस प्लॅनारिया, त्याच्यामध्ये रिजनरेशन आहे. काय होतं या मेथडमध्ये? इथं पाहिलं तर हा प्लॅनारिया जो ॲनिमल आहे त्या ॲनिमलचे तुकडे झाले. आता समजा हा प्लॅनारिया आहे आणि याचे तुकडे झाले. हा एक तुकडा वेगळा झाला आणि हा एक तुकडा वेगळा झाला. तर काय होतं? याच्यापासून जो लॉस झालेला पार्ट आहे तेवढा पार्ट रिजनरेट होतो आणि याच्यापासून सुद्धा जेवढा लॉस झालेला पार्ट आहे तो रिजनरेट होतो. तेव्हा रिजनरेशन ही लॉस झालेला जेवढा पार्ट आहे तेवढा तयार करणारी ही मेथड आहे. हायड्रामध्ये पाहिलं तर फ्रॅगमेंटेशन सुद्धा आहे. म्हणजे जर या हायड्राचे आपण तुकडे 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 केले तर प्रत्येक तुकड्यापासून, प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन कंप्लीट हायड्रा तयार होतो. आणि रिजनरेशन मध्ये काय होतं? जेवढा लॉस झालेला पार्ट आहे तेवढाच पुन्हा तयार होतो. हा डिफरन्स लक्षात घ्या. हायर ॲनिमल मध्ये कुठेही फ्रॅगमेंटेशन नाही. जे नॉनव्हेज खाणारे माहित आहेत, बोकड कापल्यानंतर त्याचे तुकडे 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 केले तर मला सांगा प्रत्येक तुकड्यापासून नवीन बोकड बनतं का? नाही. म्हणजे रिजनरेशन असो किंवा फ्रॅगमेंटेशन असो किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स हायर ॲनिमल मध्ये नाहीत. फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस हायर ग्रुप मध्ये आहे. मग सेक्शुअल रिप्रोडक्शनची गरज निर्माण का झाली? हा प्लॅनारिया आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनची गरज निर्माण का झाली? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. त्यांचे सेक्स ऑर्गन्स, मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस, फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी. टेस्टिस मध्ये मेल गॅमेट, ओव्हरी मध्ये फिमेल गॅमेट, एग. या मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. तो जेनेटिकली डिसिमिलर असतो, स्ट्रॉंग असतो, व्हेरिएशन होतात, त्यामुळं इव्होल्यूशन होतं. जरी ही मेथड कॉम्प्लेक्स असली, एक्सपेन्सिव्ह असली तरी सुद्धा इव्होल्यूशनच्या दृष्टीनं ही मेथड अतिशय महत्वाची आहे. ते जेनेटिकली सुपेरियर बनतात पुढचे जनरेशन या मेथड मध्ये. आता सुरुवातीचे जे ॲनिमल्स असतील ते कसे आहेत? बायसेक्शुअल. त्यांना आपण काय म्हणतो? बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा त्यांनाच आपण मोनोसियस पण म्हणतो. यांच्यामध्ये काय होतं? एकाच बॉडीमध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे गॅमेट्स तयार होतात, फ्युजन होतं आणि जायगोट तयार होऊन नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड अस्तित्वात आली ही चांगली गोष्ट आहे, परंतु व्हेरिएशनचे चान्सेस फार कमी आहेत, कारण एकाच बॉडीमध्ये रिप्रोडक्शन घडतं. नेचरला हे लक्षात आलं
मुळात उद्देश काय सेक्शुअल रिप्रोडक्शनचा? व्हेरिएशनचे चान्सेस वाढवणं. पुढं इव्होल्युशन मध्ये बदल झाला. अर्थवर्मचा विचार केला. अर्थवर्म सुद्धा बायसेक्शुअल आहे. तसा विचार केला तर इथं बायसेक्शुअल आणि सेल्फ फर्टिलायझेशन, एकाच बॉडीमध्ये दोन्ही गॅमेट बनतात, तिथंच फ्युजन होतं आणि इंडिव्हिज्युअल नवीन बनतो, सेल्फ फर्टिलायझेशन. परंतु अर्थवर्मच्या लक्षात आलं, जरी आपण बायसेक्शुअल असलो, हर्मॅफ्रोडाइट असलो, मोनोसियस असलो, तरी सुद्धा आपण काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, कारण व्हेरिएशनचे चान्सेस वाढवायचेत. आणि त्या दृष्टीनं अर्थवर्म मध्ये बदल झाला. जरी ते बायसेक्शुअल असले तरी सेल्फ फर्टिलायझेशन नाही. दोन अर्थवर्म एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि गॅमेट एक्सचेंज करतात आणि त्यामुळं क्रॉस फर्टिलायझेशन होतं. म्हणजे व्हेरिएशनचे चान्सेस इथं वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. मग नेचरला लक्षात आलं, जर दोन इंडिव्हिज्युअल मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं असेल तर बायसेक्शुअल असण्याचा फायदाच काय? बरोबरच आहे. पुढचा ग्रुप आर्थ्रोपोडा. त्याच्यामध्ये मेल इन्सेक्ट आणि फिमेल इन्सेक्ट सेपरेट, म्हणजेच इथं डायोसियस युनिसेक्शुअल इंडिव्हिज्युअल अस्तित्वात आले आणि दोन इंडिव्हिज्युअल सेपरेट मेल आणि फिमेल, त्यांच्यामध्ये तयार होतात सेक्स ऑर्गन्स त्या त्या टाईपचे, त्यांच्यामध्ये तयार होतात गॅमेट्स आणि त्या गॅमेटचं फ्युजन होऊन मग झायगोट तयार होणार आणि या झायगोट पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनणार. युनिसेक्शुअलिटी ही सुपेरियर आहे बाकीच्या या सर्वांपेक्षा. पुढं काही रेअर ग्रुप सोडले तर, रेअर एक्सेप्शन सोडले तर पुढं हायर ग्रुप मध्ये युनिसेक्शुअलिटी राहिलेली आहे. हायर इंडिव्हिज्युअल मध्ये युनिसेक्शुअलिटी राहिलेली आहे. आता जरी युनिसेक्शुअलिटी आणि क्रॉस फर्टिलायझेशन कंपल्सरी राहणारच आहेत हायर ग्रुपमध्ये, परंतु काही ॲनिमल्स मध्ये जर पाहिलं तर फर्टिलायझेशन एक्सटर्नल होतं आहे. जसं फिश मध्ये, मेजॉरिटी फिश मध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे, फ्रॉग मध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. आणि मग त्याच्यामुळं चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन बिकम्स लेस. फर्टिलायझेशनचे चान्सेस त्यामुळं कमी होतात. आणि हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी एक्सटर्नल फर्टिलायझेशनला पर्याय म्हणून फर्टिलायझेशन इंटरनल अस्तित्वात आलं. इंटरनल फर्टिलायझेशनचा पर्पज काय? चान्सेस ऑफ व्हेरिएशन आर. आता व्हेरिएशनच्या चान्सेसवर काय परिणाम लगेच होणार नाही, ते सेक्शुअल रिप्रोडक्शन मुळे घडलंय, परंतु चान्सेस ऑफ रिप्रोडक्शन आर व्हेरी व्हेरी हाय. हा फरक पडेल. ठीक आहे. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की त्यातले जे फर्टिलायझेशन इंटरनल आहेत, समजा बर्ड मध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे, परंतु रेप्टाइल्स, बर्ड्स हे जे ॲनिमल्स आहेत ते अंडी घालणारे आहेत, ओव्हीपॅरस. म्हणजे फर्टिलायझेशन नंतर तो जो एम्ब्रियो आहे तो बॉडी पासून बाहेर तो ग्रो होतो आणि ते एग हॅच होऊन त्याच्यापासून इंडिव्हिज्युअल बनतात.
असा बदल इथं झालेला दिसतोय. हे ओव्हीपॅरस किंवा अंडी घालणारे ॲनिमल्स आहेत. मग लक्षात आलं की हे पण महत्वाचं आहे, कारण सगळ्याच अंडी सेफ राहतील असं काही नाही आहे. सगळी अंडी उबवली जातील असंही काही नाही आहे. तर याच्यामध्ये आणखी बदल केला गेला. मॅमलमध्ये जे प्लासेंटल मॅमल्स आहेत, त्या प्लासेंटल मॅमलमध्ये काय केलं गेलं? विविपॅरिटी अस्तित्वात आली. म्हणजे त्यामध्ये काय केलं? जे एम्ब्रॉनिक कंडिशन्स आहेत, ज्या एम्ब्रॉनिक कंडिशन्स आहेत, जो एम्ब्रिओ आहे तो युटेरसमध्ये डेव्हलप होतो, ग्रो होतो, यंग वन बनतं आणि मग बर्थच्या प्रोसेसमध्ये यंग वन मदर पासून दूर होतं. मदरच्या युटेरसमध्ये यंग वन तयार होतं एम्ब्रिओ पासून आणि मग बर्थच्या प्रोसेसमध्ये ते सेपरेट होतं आणि बर्थ झाल्यानंतर मदर आपल्या यंग वनला नरिश करते. अशा प्रकारची प्रोसेस प्लासेंटल मॅमलमध्ये अस्तित्वात आली आणि एम्ब्रॉनिक कंडिशनमध्ये प्लासेंटा हा नरिश करणारा, म्हणजे मदर आणि त्या फिटस याच्यामध्ये कनेक्शन त्याचं आहे आणि एकमेकात एक्सचेंज दोन्ही मधला आहे तो प्लासेंटामध्ये होणार आहे आणि याला म्हणून नाव दिलेलं आहे प्लासेंटल मॅमल्स.